बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। रायगड जिल्ह्याच्या कोर्लईमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात आता अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान एफआयआर मध्ये ठाकरे कुटुंबियांचं नाव नसल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि कोर्लईतील 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी आणि बीडीओवर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवलेली आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। तर यावर बोलण्यासाठी स्वतः भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरीटजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्यांचा घोटाळा लपवलेला आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? वास्तविकरित्या आता हे किरीट सोमय्याचं म्हणणं राहिलं नाही, कारण की महाराष्ट्र सरकारच्या वतीने आता ही तक्रार नोंदवण्यात आली आहे। अन्वय नाईक कडून रश्मी उद्धव ठाकरेंनी 9.5 एकर जागा व 19 बंगले विकत घेतले, स्वतःच्या नावावर केले। एप्रिल 2013 पासून मार्च 2021 पर्यंतची घरपट्टी रश्मी ठाकरेंनी भरली, स्वतःच्या नावावर बंगलो करून घेतले। परंतु उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी ही 8.5 कोटीची मार्केट व्हॅल्यू असलेली संपत्ती स्वतःचा इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, स्वतःचं निवडणूक एफिडेव्हिट जे शपथपत्र होतं त्यात दाखवलं नाही। मी तक्रार केली होती, चौकशी करून आता हे रेकॉर्ड मिटवण्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने दबाव आणला होता आणि ग्रामपंचायतने 2021-22 मध्ये रेकॉर्ड मिटवले, खाडाखोड केली, म्हणून ही एफआयआर झाली आहे। चौकशी सुरू झाली आहे, उद्धव ठाकरेंना हिशोब द्यावा लागणार। बरं किरीटजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवलेली आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केलेला आहे आणि त्याच संदर्भात आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आणि आता बातमी आहे पोटनिवडणुकी संदर्भातली। कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे भाजप काँग्रेससह अपक्ष उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठीची लगबग पाहायला मिळते। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे आणि त्याआधी रोड शो आणि सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच राजकीय नेत्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अजित पवार उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। ही पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी आता प्रतिष्ठेची मानली जाते आणि कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सध्या सुरू आहे। तर तिकडे चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडी जोर लावते। पुण्यामध्ये आज खरं तर पॉलिटिकल फ्रायडे पाहायला मिळतोय, कारण कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पोटनिवडणुकीसाठी आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आज प्रचाराचा हा शेवटचा दिवस।